चला आज परत यांचं पुन्हा दर्शन झालं. खूप दिवसांनी यांनी परत इकडं यायचं ठरवलं वाटतं. बघा कसे उड्या मारत आहेत. हिने आलं की सगळं धुडकूसच असतंय, काही ठेवत नाहीत. मग आता म्हटलं मी चालले होते खाली पंपाकडं. पारशूचे बाबा खाली गेले होते त्यांना बोलवण्यासाठी. पण ह्यांना बघून वाटलं परत घरी जावावं, तर ह्यांनी घराकडे गेलं तर काय करायचं. मग ह्यांना बोलवण्यासाठी मी खाली गेले, तोपर्यंत नंदूदादांनी त्यांना मारलं. दुसरीकडे गेले ते सगळीजण. मग मी खाली पंपावर आले यांना बोलवायसाठी. बघा पंपावर असं जरासं छान अशी फुले लागली होती, त्यांचंही थोडं शूट घेतलं. छान प्रसन्न वाटतात अशी फुलं बघितली की. छोट्या दादा आले होते मग सरी सोडण्यासाठी, म्हणून दोघंजण आम्ही परत तिथंच थांबलो. सरी नाही सॉरी रोटर मारत होते. रोटर मारून परत सरी सोडायचं म्हटलं, कारण मग आता पावसाळा चालू होण्याच्या आधी शेतातली कामं सगळी करून घ्यावी लागतात. सगळा धुरळा सगळा डोळ्यात जात होता. मग तिथंच बाजूला उभारलो आम्ही दोघंजण थोडा वेळ. शेतातली कामं कशी वेळच्या वेळी करून घेतली की काय वाटत नाही. आता पावसाळा चालू होण्याच्या आधी आता रोटर मारून सरी सोडून घेतले की कसं पेरणीला रिकामं होतं पाऊस पडलं की. छान असं रोटर मारलं की रान मऊ होतं असं त्यांनी मला सांगत होते. आमच्या नवरोबांच्या हाताला म्हैशीनं लात मारल्या धार काढताना. ते जरा दाखवा म्हणताना बाबा मला दाखवणार, त्यांनी मलाच खावा लागल्यात. नाही म्हणा लागले, तू काय पण दाखवशील म्हणा लागलं. जरा हाताला त्यांच्या लागले, जोरात लात बसल्या. नको म्हणाले बा. मग त्यामुळे मग धार काढण्याची वेळ माझ्यावरच आली. संध्याकाळी तिथून रानातून येऊपर्यंत अंधार पडला. धार काढून घेतली. असं गावाकडचं ताजं दूध छान वाटते. ताजं दुधाचा चहा तर इतका छान लागतो. मग धार काढून घेतलं आणि मग चहाला चला म्हटलं चहा करूया आकडी दुधाचा, म्हणून चहा ठेवले. या सगळीजण चहा प्यायला. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका आणि आवर्जून कमेंटही करा. कोणीही कमेंट करत नाही. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.